पन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची मागील 15 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भोसले मोकाशी गट नेहमी कार्यरत होता. मात्र पन्हाळ्यात यावेळी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही गटांशी समझोता करून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू केले. पण अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभं केल्यानं बिनविरोधचे प्रयत्न असफल ठरले. नगराध्यक्ष पदासाठी सुधा भगवान यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. नगरसेवक पदाच्या 6 जागा बिनविरोध झाल्या असून 14 जागांवर सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांनी आव्हान दिले. पन्हाळा गडाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन पन्हाळ्याची ओळख जगाच्या नकाशावर नेण्यासाठी पारदर्शी आणि स्वच्छ कारभाराच्या बळावर पन्हाळा जगाच्या पटलावर वैशिष्ट्यपूर्ण दिसेल, हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन चिन्हांची ओळख करून देत मतदान करण्याचं आवाहन केलंय. गेली 30 वर्ष पन्हाळ्याचं राजकारण मी जवळून बघितलंय. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी मी सतत कार्यरत आहेच आणि यापुढेही राहणार असून महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सुधा भगवान यांनी सांगितलं. पन्हाळ्यावर सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त पन्हाळा यासाठी पाठपुरावा करणार असून जागतिक वारसा स्थळाबाबत लोकांमध्ये असणारा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुधा भगवान यांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर मी गेले 30 वर्षे सून म्हणून आलेले आहे. पन्हाळ्यातील राजकारण मी जवळून पाहिलेले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून मी महिला सबलीकरणासाठी कार्यरत आहे. महिलांचे प्रश्न, महिलांना कोणतेही उद्योग मिळत नाहीत, त्या संदर्भात मी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि म्हणून मी पन्हाळागड या इथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येथील रस्ते, सांडपाणी, त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन, जागतिक वारसा स्थळ या संदर्भात जे महिलांचे किंवा येथील लोकांचे प्रश्न आणि हे संदर्भ प्रश्न त्यांच्या मनात आहेत, त्या संदर्भात मी लोकांच्या बाजूनं उभी आहे. शासनाचा जो निधी येतो त्यातून मी सर्व पन्हाळ्यातील महिला किंवा येथील व्यावसायिक यांच्यासाठी मी जास्त उपयोग करेन. मी नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सुहास भगवान उभे आहे, तरी मी माझे चिन्ह नारळ आहे. नारळ चिन्हासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करा. पन्हाळा नगर परिषदेसाठी यापूर्वी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे या निवडणुकीत एकत्र आले असून पन्हाळावासीय त्यांच्या या एकत्र येण्याचं स्वागत करणार की अपक्षांना बळ देणार हे पाहावं लागेल.